यो अंतलय घेतोय. चलो भागो. मोबाईल निघ. महिन्यातून आहे ना एकच दिवस काढा, स्वतःसाठी काढा. मित्रांनो आपल्याला अडवलंय 3 किलोमीटर पाठीमागे. मी सांगते माझ्याकडून किती झाली हो. कसलंय नाद जबरदस्त. 25 किलोमीटर जायचे. दिल्लीचे गुजरातचे लोक शिवाय द्यायला लागलेत. काही दिवसांनी हाच गेटअप माझ्यावर उतरवणार आहेत ते. ठीक आहे. कमॉन माझ्या मागे बसू द्या. थांबता आम्हाला पण सांगा ना थांबायला. थांबा म्हणून. रुको जरा सबर करो. त्या टेकडीवर जायचं का वर. सावली झाडाची पाहिजे आपण. हा आता इथं सावली जर बघायची म्हणलं तर मग नाही. चला इकडे. अजून टेकडीवरून ना क्लाउड लय भारी आहे. चला 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 काय प्रॉब्लेम. मी काय म्हणत होतो त्या टेकडीवर जरी बसलं ना क्लायमेट लय भारी दिसत. खाली जायचं म्हणलं. तुला मी मावापासून बघतोय. काय करावं लागतं का हो सर. करावं लागतं. गाडी लॉक करूया कारण काय आपण आलो दुसऱ्या गावात. चला इकडून आपण जे भेळ वगैरे घेतली होती आता जरा मस्तपैकी खाऊयात. चांगली गोष्ट अशी आहे की पाऊस नाही आज. म्हणजे पाहिजे आम्हाला पाऊस असं नाही की नाही पण ठीक आहे. आजचा जो मोसम आहे आणि ही हरियाली हे जे क्लाउड झाले ना मागच्या साईडला चस्कामांचं धरण आहे. म्हणजे नदी भीमा नदी. राहू द्यात. चला जरा खाली आहे ना मस्तपैकी. स्पॉट कडक आहे ना रे. कसलं दिसतंय राव मागच्या साईडला. मित्रांनो कसलं म्हणजे क्लायमेट बघितलं तुम्ही. हे तरी काहीच नाही हो. अजून आपल्याला भरपूर पुढे जायचंय. आणि हा आता जरा थोडं आपण जे भेळ वगैरे घेतले होते ते खाण्यासाठी थांबलोय कारण वातावरण हे खूप भारी. गवत वगैरे इकडे बसायला जागा आहे त्याच्यामुळे आपण थांबलोय. यस थोडासा विसावा. काय तारक मेहता का उलटा चष्मा. सगळं एक तरफ जेठालाल एक तरफ. फोटोशूट नाही क्लायमेट बघायला गेलो. फोटोशूट नाही गेला. मित्रांनो हे सागाचं झाड आहे आणि आपला दादूस कोल्हापूरवरून आलाय. लाईक म्हणजे झाडाची खासियत माहिती अरे पडत. झाडाची खासियत माहिती आहे. म्हणतोय एक जादू दाखवतो तुम्हाला. काय दाखवतो काय माहिती. काय होतं भाऊ. काय सुगंध येतो का त्याची. सुगंध येतं. पाला चोळल्यानंतर लाल होतं. होय
हे बघा थोडं लाल झालंय. त्याचं बघून आमच्या सरांनी पण चोळलं. भाऊ तुझा हात नाही एवढा लाल झाला पण सरांचा हात लाल झालाय. हे बघा यांनी पण इकडे प्रयत्न केलाय. कडे घ्या. चांगलंच झालं. हा, म्हणजे निसर्गाचा काय हे सांगू शकत ना. निघू आता इथून एक स्टॉप घाटात, पटकन निघू. घाटानंतर दर्शन. कारण आपल्याला जायचं भीमाशंकरच्या टेकडीवरती म्हणजे एकदम समोर. आणि इथंच झालेलं आपल्याला 3 है ना, 3च झाले. 3 वाजले. काय व्ह्यू राव. चला मित्रांनो निघू आपण. आपल्याला उशीर होतोय. ये बडे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला. यार आज कॅमेरा आहे ना म्हणजे भरपूर हालतोय. सेट नाही एवढा झाला. For my boys said the style was legit. Cash in the back, clutch slipping, belly quit. Pull up in the whip, engine on me like a bit. No time for the slip, homie. Now we bout to dip. कसलं दिसतंय. इकडं पवन चक्क्या. इकडून बघा एक वॉटरफॉल. आणि ह्या साईडला एवढं सुंदर गाव. कसलं दिसतंय राव. चला मित्रांनो निघू इथून. फोटो वगैरे काढले. टाइम आम्हाला इथंच होतोय. आणि इथून भीमाशंकर अजून तळेघर एक 10 किलोमीटर, तिथून 15 किलोमीटर, 25 फिक्स 25 किलोमीटर जायचे. 25 नाही 20 असेल. जाऊया. आणि सर बघा ना कसले तयारीत आलेत. आता रायडिंगचे माणसं म्हटल्यावर तयारीत तर फुल राहणारच. पण सर आहेत ना 100% हा जो त्यांचा गेटअप आहे ना, काही दिवसांनी हाच गेटअप माझ्यावर उतरवणार आहेत ते. हे मला वाटतंय. कारण रायडिंग साठी हे जे हे सगळ्या गोष्टी लागतात. ठीक आहे सर, उतरू आपण लवकर या अंगावरती वरती लवकरच. चला निघू इकडून आता. A few moments later. मी काय सांगतोय सर, त्या दिवशी ना मी सांगतोय माझ्याकडून चुकी झाली. हो काय माझ्याकडून चुकी झाली. मी लेट झाली. हा ती राईड मिस केली खरंच देवकुंडची. ठीक आहे. आता इथून पुढे आपण करणारच आहे. असं नाही की नाही होणार तर आहेत. एक प्लॅन केला होता सरांनी आणि तिकडे जायला मी लेट झालो. त्याच्यानंतर मग हा जो प्लॅन केला त्याच्यानंतर मी एकटा गेलो. आणि मग नंतर सर बोलले की चलो अभी फिर से प्लॅन करेंगे. आणि आता तू तयारीत राहा. आणि मी तयारीत 100% होतो आहेच. आणि मी सोबतच आहे. काय झालं सर? गाभाऱ्यात बाहेरून होईन. हो टाइम किती झालाय? 5:30 वाजलेत. 7 पर्यंत आपण इथे येऊ. मित्रांनो मॅटरच झालाय. मॅटर असं झालं. काय झालं? जाऊ दे. माझी गाडी काढली आहे. काय करता येत काय माहिती राहू. मी तरी थांबतो पुढे जाऊ. कारण कसं जरी पाय यांना हे केलं तर कसं आपल्या गाडीवरती बसून जाऊ शकतं.
चला इकडे थांबू. हा मी चालकपणा केला ना. आय एम चालक ब्रो. विचारलं म्हणलं की आम्ही जास्त लांब नाही चाललो, आम्ही पुढे जाऊन परत येणार आहे म्हणलो. हा आम्ही सोडले म्हणलं जाऊन या, जास्त पुढे जाऊ नका म्हणलं, तिकडे पण आहेत म्हणले पोलीसवाले. असू द्या की मग जिथपर्यंत होईल. बघा पोलिसांना आपण काही हे करणार नाही, त्यांचं जे काम आहे ते बरोबर आहे. पण आता इथून नाही म्हटलं तरी आम्ही गाड्या लावून पुढे जाऊया. लागली तर काही प्रॉब्लेम नाही. मध्ये गाड्या आपण सोडली का? एक सोडली वाटते, गाडीचा आवाज येतोय. अरे यार ठीक आहे, जाऊ. ठीक आहे कमॉन माझा मागं बसू द्या, काय प्रॉब्लेम नाही. येऊ द्या. एक गाडी नाही सोडली आमची. सरांना सल्यूट आहे, कारण त्यांचं पण बरोबर आहे की 4 गाड्या पैकी 3 गाड्या सोडल्या. ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. कारण तिथं जाऊन पण आहे ना गर्दी होती, ते त्यांचं काम करते ते बरोबर. हां ठीक आहे चला, 3 गाड्या आल्या आमचं होऊ शकते जाणं. तर जाऊ आपण तिथपर्यंत. मी काय बोललं, देव आपल्या पाठीशी आहे आणि देवाच्या जर मनात असेल ना, तो आपल्याला गाभाऱ्याचं सुद्धा दर्शन देईन. म्हणजे कळसाचं सुद्धा आई शपथ. अरे इथंच चेक पॉईंट आहे राव. आता इथून परत बडबड. A few moments later. मित्रांनो आपल्याला अडवलंय 3 किलोमीटर पाठीमागे मंदिरापासून, आणि आता आमचं आपण ना- चाललोय. आमचा आहे ना म्हणजे पत्का झाला. पहिल्या गेटवरून आम्हाला सोडलं, दुसऱ्या गेटवर मन अडवलं. खुश झालं. चलो देव बाप्पांनी आपल्याला बोलवले. त्याच्यानंतर एक 500-700 मीटर पुढे आलो असं, लगेच दुसरा गेट. भाऊ आता तू साईडलाच घे, आता गाडी लाव चालत जावा. आणि चालत जावा. आम्ही देव- चाललोय. देवासाठी आले ना तुम्ही, सगळे हातात घेऊन काय देवासाठी आले ना, चालत देवासाठी आले ना, पाय पाय जा. देवा काय आणतो बघतोय रे. पण आम्ही जाणार, चालत का होईना आम्ही जाणार. आम्ही त्या गाभाऱ्यापर्यंत तरी जाणार, कारण आलोच आपण त्याच्यासाठी. हा माकडांनो जातो रे. PhD ब्लॉगर मराठी. DS हा मराठी. PhD ब्लॉगर मराठी. मित्रांनो ते सुद्धा आहे ना वैतागलेत, कारण आम्ही करतोयच ते. आम्हाला जो क्लायमेट आवडतोय, जो बघायला आवडतो, आम्ही तिथे थांबून फोटो काढतोय. आणि आमच्या 2 गाड्या पुढे आल्या. त्यांचं म्हणणं असं आहे, अरे तुम्ही थांबताय आम्हाला पण सांगा ना थांबायला, थांबा म्हणून. तुम्ही तुमचं थांबताय. सर खरं आहे का नाही. आता आम्ही आता नाही थांबलो काय, 3-4 जागेवर थांबलो आणि तुम्ही पुढे निघून आले ना. आम्ही फोटोशूट वगैरे केले. आमचं म्हणणं म्हणजे तुमचं म्हणणं काय की तुम्ही थांबताय तर आम्हाला पण थांबवा. आमचं हेच म्हणणं आहे. आणि कसं तुम्ही लई स्लो चालतात रे. हेल्मेट वगैरे हा विषय काय होतोय, हेल्मेट आहे पहिली गोष्ट. हॉर्नचा सुद्धा ना नीट आवाज येत नाही. मॅनेजर आहे तो, मी पहिला असलं पाहिजे ना, स्टार्टिंगला असलं पाहिजे तुम्ही की बाबा इथे थांबायचंय. हा येस. अरे तुम्ही जाताच पुढे, कॅमेरा लावलाय असा. आम्ही चालतोय गचकाला घ्या. अरे त्याच्यामुळे मग भीती वाटते. चला बाबा हळू हळू. आता काय रजिस्टरच्या पुढे बोलता येत नाही, बाकी काय नाही. सर रील स्टार नाही आम्ही, आम्ही ब्लॉग स्टार. पुढे नाही बोलू शकत. पता तुम्ही मला रील करून व्हायरल केलं तर आम्हाला सगळे रील करून आले तर माझ्या घरी काय नाही. ठीक आहे, देवाने अंत बघितला, गाड्या लावला म्हणलं तिकडं, आणि पाय पाय आहे माझ्या भीतीसाठी. आई शपथ. हो जंगलातून असा सूर्य जर पडला ना, लय बरं वाटतं. हा हा नाद. सर काय बोलसाल. मी तर निसर्गाचा आस्वाद घेत चाललोय, वातावरणाचा आनंद घेत चाललोय. बस मन वाटेल माझं पण तेच आहे. मी एन्जॉय करत चाललोय बस. आणि एन्जॉय करायला आलो, एन्जॉयच करा रे. आणि ते पण जातपर्यंत. चार पर्यंत. संध्याकाळी हा. 11 वाजू 12 वाजू 1 वाजू. त्या दिवशी तामिनीत गेलतो ना सर, 12 वाजले मला किती जायला. 12. आणि त्यात माझी चार्जिंग संपली, सगळ्या गोष्टी झाल्या बेकार. फुल टाइमपास चाललाय मला. टाइमपास करत चालले. A few moments later.
हा देव बाप्पा आपल्याला इथूनच भेटलाय. गाभारात आलो आपण नाही का. कसलंय शिवशंभो शंकरा. हा तिथं जाऊ ना, तिथं जाऊ, चला तिथून काढू फोटो. जायचंच म्हणल्यावर काय आम्हाला फार मंदिराच्या समोरच जायचं. मंदिराच्या स्लॅबवर येऊन पोचले आम्ही. अंगावरती ना अक्षरशः काटा आलाय आणि असं हृदय धक 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 होते. हे व्याकार देवाच्या कळशाच्या तरी पाया पडतोय. आपली किस्मत लोक तिकडे थांबलेत वरती. बघा ना, महादेव रुसलेत आपल्यावरती पण बाहेर येऊ दिले आपल्याला. मित्रांनो, शिवशंकराचं मंदिर आहे बघा, ज्योतिर्लिंग भीमाशंकर. शेवटी आपण आलोच. आणि बघा इकडे महादेव बसलेत. अरे वा वा वा, महादेव सुद्धा बसलेत. ओम नमो पार्वते पते हर हर महादेव. चला हे घोषणा टाकून आपण देवाच्या पाया वगैरे पडू इथं. आणि आता लवकरात लवकर निघू. 7 वाजलेत. आपल्याला इकडून भरपूर लांब जायचं आहे. आणि हे इकडं देवळाचं काम चालू आहे त्याच्यामुळं मंदिर बंद आहे. काय म्हणजे हे बघा ना, यांची किस्मत किती भारी आहे. रोज भीमाशंकरमध्ये रोज. चला आपण निघू आता इथून. सर पण आपल्यासाठी थांबलेत, बाकीचे सगळे वरती गेलेत. चला मित्रांनो, आपण आता निघलो आपल्या परतीच्या प्रवासाला. भाऊ कसं वाटलं तुला? एकदम मस्त वाटलं. पोलिसांनी आम्हाला गाड्या तर सोडले नाहीये. 4 व्हीलर गेल्यानंतर आम्ही गाड्या घेऊन निघालो पुढं. नंतर दुसऱ्या परत गेटला second आम्हाला gate ला अडवलं. अडवलं. आम्ही लय कोशिश केली, सोडा आम्हाला काही सोडलं नाहीये. बस मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. करूया इथंच ब्लॉग एंड. काळजी घ्या मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. लव यू गाईज.